नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे मखाण्याची खीर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार मखाणे, बदाम, काजू, हिरवी वेलची, पिस्ता, केसर आणि साखर. सर्वात अगोदर आपल्याला एका कढईमध्ये मखाणे भाजून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनटासाठी. त्यात साजूक तूप टाकायचं थोडंसं. मखाण्याचा कलर थोडासा लालसर दिसतो त्यानंतर. मखाणे भाजून घेतलेत आपण, बघा याचा थोडासा कलर चेंज झाला आहे. त्यानंतर यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स आहेत आपण घेतलेले, ते थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे रेड कलर येईपर्यंत. त्यानंतर हे दोन्ही मिक्स करायचं. गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी साईडला ठेवू आपण. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये हे अर्धा लिटर दूध आहे, याला उकळा येईपर्यंत गरम करायचं. आता हे मखाणे थंड झाले आहेत, याला आपण असं क्रश करून घेऊ. मखाणे व्यवस्थित भाजल्यावर असे तुटतात. यातले अर्धे मी क्रश केले आहेत आणि अर्धे तसेच ठेवले आहेत. आता दूध गरम झाले, यामध्ये हिरवी वेलचीचं पावडर, हे केसरचं दूध आणि मखाणे, ड्रायफ्रूट्स, साखर हे सगळं टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. याला 7 ते 8 मिनटापर्यंत आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे. तर रेडी आहे आपली मखाण्याची खीर. मी ही जन्माष्टमीसाठी खास बनवली होती. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.